तर अयोध्येतल्या राम मंदिरात आपली काही ना काही सेवा असावी अशी प्रत्येक भाविकाची इच्छा आहे। राजस्थानच्या अलवरमधून एका राम भक्तानं चांदीच्या पादुका आणल्यात। तर राम मंदिर ट्रस्टकडे या पादुका सुपूर्द केल्या जाणार आहे। याच भक्तानं यापूर्वी मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात चांदीची वीटही दिली होती। त्यांना या सोहळ्याचं विशेष निमंत्रण देण्यात आलंय। तर या ठिकाणी प्रभू श्रीरामाची सेवा या वेगळ्या पद्धतीने केली जाते। चांदीची वीट ज्यांनी याआधी पोहोचवलेली होती त्यांनीच आता चांदीच्या पादुका सुद्धा प्रभू श्रीराम यांच्यासाठी पाठवलेल्या आहेत। सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी महाराष्ट्रातून शेकडो पंडित आणि गुरुजी जे आहेत ते अयोध्येत आलेले आहेत आणि त्यांच्याकडून हा सोहळा जो आहे तो निर्विघ्न पार पडावा यासाठी अनुष्ठान केलं जात आहे। रामरक्षा असेल, मारुती स्तोत्र असेल किंवा हनुमान चालीसा असेल, या तिन्ही गोष्टींचा जप या ठिकाणी सातत्याने केला जातोय। सर, एकंदरीत मला थोडीशी माहिती सांगा की किती दिवसांपासून हे सुरू आहे, यज्ञ आहे, होम आहे आणि याचं नेमकं कारण काय? नमस्कार। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांनी आणि श्री सद्गुरुकुळ पुणे महाराष्ट्र या संस्थेने संयुक्तरित्या गेली 15 महिने इथं चारी वेदांचं अनुष्ठान सुरू आहे। प्रभू रामांचं अयोध्येमधलं मंदिरचं पुनर्निर्माण निर्विघ्नपणे व्हावं, त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठा सोहळा निर्विघ्नपणे व्हावा यासाठी चारी वेदांचं अनुष्ठान महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून 5 गुरुजी येऊन इथं करतायत। प्रतिपदा ते पौर्णिमा किंवा प्रतिपदा ते अमावस्या असं 14 दिवसाचं एक सत्र असतं। आतापर्यंत 30 सत्र पूर्ण झालीत, 15 महिने पूर्ण झालेले आहेत। जो मुख्य सोहळा आहे तो निर्विघ्न पार पडो यासाठी अनुष्ठान या ठिकाणी अद्यापही सुरू आहे। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत जागोजागी रांगोळ्या काढल्या जात आहे। मंदिर परिसरात उत्साहाचं आणि आनंदाचं भक्तिमय वातावरण बघायला मिळतंय। रांगोळी साकारणारे अनेक कलाकार संपूर्ण देशातून अयोध्येत आलेत। अयोध्येत सध्या अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे। राम मंदिर सजावटीचे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। अयोध्येतील मंदिराचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीकडे आता आलेले आहेत। अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराच्या कळसाला फुलांची आरास करण्यात आलेली आहे। 22 जानेवारी रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्याच्या तयारीला आता वेग आलेला आहे। राम मंदिराच्या मुख्य परिसरात झेंडूच्या फुलांचे तोरण आणि आंब्याची डहाळी लावण्यात आली आहे। अयोध्येतील काळा राम मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कित्येक पिढ्यांपासून एका मराठी कुटुंबाकडे आहे। अयोध्येतील मुख्य 7 मंदिरांपैकी एक महत्त्वाचं मंदिर म्हणून काळा राम मंदिराला मान्यता आहे। आढावा घेत व्यवस्थापकांसोबत संवाद साधलेला आहे अंकित काणे यांनी। आपण आहोत अयोध्येत आणि अयोध्येतल्या काळा राम मंदिरात। या मंदिरातल्या मूर्ती या प्रभू श्रीरामांच्या मूळ मूर्ती आहेत असं सांगितलं जाते। जेव्हा मंदिरावर आक्रमण झालं त्यानंतर शरयू नदीत या मूर्ती सोडण्यात आल्या आणि त्यानंतर या मंदिराचे जे गुरुजी होते त्यांना या मूर्ती स्नानाच्या वेळी सापडल्या आणि त्यानंतर या मूर्ती या मंदिरात स्थापन केल्या गेल्यात। आपल्याबरोबर या मंदिराचे व्यवस्थापक जे मूळचं महाराष्ट्राचं कुटुंब आहे ते म्हणजे देशपांडे कुटुंब, आता आपल्याबरोबर देशपांडे गुरुजी सुद्धा आहेत। गुरुजी, आपलं साम टीव्हीमध्ये मनपूर्वक स्वागत। गुरुजी आणि त्यांचे सर्व शिष्य परिवार आहे। गुरुजी, एक थोडक्यात या मंदिराची आपण माहिती आपल्या दर्शकांसाठी द्यावी। हे कधी स्थापन झालं, कोणी स्थापन केलं? हे आपण इथे जे दर्शन घेत आहे हे राम पंचायतन आहेत। राम, लक्ष्मण, सीता, भरत आणि शत्रुघ्न ह्यांची स्थापना आजचा जवळजवळ 2000 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे। उज्जैनचे महाराज विक्रमादित्य म्हणून झाले, त्यांनी अयोध्येची पुनर्स्थापना केली। त्यावेळेस अयोध्येला राम जन्मभूमीचं मंदिर बांधलं, शिवाय 5 मंदिरं बांधलीत। तर त्या मूळ मंदिरापैकी राम जन्मभूमीचं सर्वात मुख्य आणि मोठं मंदिर जे होतं 84 कसोटी दगडावरती ते मंदिर होतं। 40 मैल लांबपासून त्याचा शिखर दिसत होता असं भव्य आणि दिव्य मंदिर विक्रमादित्यांनी बांधलं होतं। आणि त्यावेळेस तिथे एक सिद्धसंत होतात श्यामानंद सरस्वती म्हणून। त्यांना असा आभास होतो
की यवनांचं आक्रमण होईल, देव पाडलं जाईल, मूर्त्यांचा भंग होईल, देवाचा अव्हेर होईल आणि आपण आपल्या डोळ्यादेखत त्या मूर्तींची विडंबना पाहू शकत नाही. आपण पाहतोय काळाराम मंदिराचा इतिहास आणि साम टी व्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातीलही सर्व आम्ही जनतेला रामभक्तांना विनंती करतो की अयोध्येत आल्यावर जरूर या घाटावर शरयू नदीच्या काठावर असलेल्या या काळाराम मंदिरात आपण दर्शनाला यावं. धन्यवाद. पाहत राहा साम टी व्ही.